तर मंडळी आता आम्ही पागोळ्याने खेकडे पकडायला सुरुवात करणार आहोत. आम्ही जवळजवळ 25 पागोळ्या घेऊन आलो आहोत आणि आवीससाठी मुशीचं डोकं, कोंबडीचे पाय आणि कोंबडीची आतडी सोबत घेऊन आलेलो आहे, तीसुद्धा नालासोपाऱ्यावरून. तर मित्रांनो बघूया आपल्याला आता खेकडे किती भेटतात. चला मित्रांनो आपण खेकडे पकडायला सुरुवात करू. ताप आहे कोणत्याने बंडी हा काटा पण दाब ना आता कशाला. तर मंडळी फायनली आपण आपल्या लोकेशनला पोहोचलेलो आहोत. आपलं लोकेशन जिथे आपण कांडाळ सोडलेली तिथून अर्ध्या तासावरती आपलं लोकेशन होतं आणि आपण त्या लोकेशनवरती पोहोचलेलो आहोत. आणि आता आपण पट्टापट तयारी करणार आहोत पागोळ्यांना आवीस बांधायचं, कारण की भरती चालू झालेली आहे. जर जास्त वेळ गेला तर आपला खेकडे पकडण्याचा जो आपला प्लॅनिंग आहे तो फेल होऊ शकतो आणि खेकडे भेटण्याचे चान्सेस कमी आहेत, कारण खेकडे हे जास्त भरतीवरच भेटतात. त्यामुळे आपल्याला पटापट पागोळ्या बांधून घ्यायच्यात. इकडे विश्वास आहे, पाठीमागे बबडी आहे आणि रोशन निखिल त्या तिकडे गेलेत जागा बघण्यासाठी, म्हणजे आपल्याला खादनात उतरायला जागा आहे की नाही ते बघायला गेलेत. तर चला आपण पटापट पागोळ्या बांधून घेऊया. भाऊ बोलला सोड डब्बे कसे पॅक करून आणलेले, एकदम पूर्ण सील करून आणले होते, कारण ट्रेनमध्ये वास येऊ नये म्हणून पॅकिंग केलेली फुल. 3 डबे भरून आणलेले आवीस, जे कोंबडीची आतडी, पाय आणि मुशीची डोकी आहेत. चला पटापट पटापट सगळे आता गाड्या बांधून घेऊ. गाठ चांगली बांध पकडून टाकतो तेव्हा. इथे आता मुशी बांधून घेतोय गाड्याला. गाड्या हे आपल्या पागोळ्या आहे बघा, भरपूर आहेत, जवळजवळ 25 पागोळ्या आहेत. साईडला गेली असेल असं एक एक करून आता आपण पटापट बांधून घेऊ आणि मग डायरेक्ट उतरू. आपण आता 20 गाडे बांधून झालेले आहेत. उरलेले जे 3 गाड्या आहेत ना आपले, हे आता आपण वापरणार नाही आहोत, कारण छोटे आहेत आणि त्याच्या रश्श्या सुटलेल्या आहेत, त्यामुळे ते तसेच ठेवणार आहोत. आणि टोटल 20 गाडे फायनली रेडी झालेत. चला आता आपण हे गाडे उचलून पटापट टाकायला सुरुवात करू. तर मित्रांनो आता फायनली आपण काय करतोय की पागोळ्या तर आपल्या रेडी झालेल्या आहेत. आता पागोळ्या टाकायच्या आधी आपण थोडासा नाश्ता करून घेणार आहोत. नाश्त्यासाठी फरसाणचं छोटंसं पॅकेट आहे आणि इथे 2-3 भाकऱ्या आहेत आणि अंड आहे. तर आपण पटापट हे सगळं खाऊन घेणार आहे. इथे विश्वास बघताय कांदा कापतोय, हा डबा उघड. आणि आपल्याकडे 2-3 भाकऱ्या आहेत, अजून थोड्याशा होत्या पण त्या आपण सकाळी आलो तेव्हाच खाल्ल्या. आता ज्या उरल्यात भाकऱ्या त्या आपण खाऊन घेणार आहोत आणि मग आपले रेडी झालेले गाडे आपण खादनामध्ये टाकणार आहोत. हां हे बघा घरून मस्त अंडा आणलेलं, स्पेशलच्या आईने दिलं. तर ही भाकरी आहे आणि याच्यामध्ये पण भाकरी आहे. चला आपण पटापट खाऊन घेऊ आणि गाडी टाकायला सुरुवात करू. चला चला आता आपण गाडी टाकायला सुरुवात करतोय. एक एक करून सगळी गाडी टाकून घेणार आहोत. निखिल सुरुवात करतोय गाडी टाकायला. मागचा व्ह्यू बघा, एक नंबर लोकेशन, सुपर डुपर. निखिल याला किती, याला 5-6 गाडी टाकू आपण, वरतीपर्यंत टाकूया ना. आणि त्या तिकडे बघा, ते बघा तिकडे विश्वास आणि रोशन गेला आहे वरच्या बाजूला. पाणी भरायला सुरुवात झाली. चला देवाचं नाव घेऊया आणि पहिला गाडा पाण्यात सोडूया. पहिली पागोळी सोडलेली आपण पाण्यामध्ये. अशा आजूबाजूला करून सगळ्या 20च्या 20 पागोळ्या सोडणार आहोत. बघू मित्रांनो, खेकडे पकडण्याचं लोकेशन बघताय तुम्ही, एकदम सुपर लोकेशन आहे. आता फक्त खेकडे भेटले पाहिजेत. निखिल, रोशन, विश्वास सारखं बोलतोय की आज खेकडे चांगले भेटतील. तर बघूया, कारण लोकेशन तर एवढं भारी आहे. मी फर्स्ट टाईम आलो आहे या लोकेशनला. असं बघून तरी वाटतं की नक्कीच खेकडे भेटतील आणि चांगल्या साईजचे खेकडे भेटतील. तर मित्रांनो हे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच मोठे खेकडे बघायला भेटतील असं मलासुद्धा वाटतं आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता आपण सगळ्या पागोळ्या सोडून घेऊ आणि मग एक 10-15 मिनटाच्या ब्रेकनंतर एक एक करून सगळ्या पागोळ्या उचलू. मग तुम्हाला खरी मजा बघायला भेटेल. चला टाकून घेऊया पागोळ्या. तिसरी पागोळी टाकतोय. अर्ध्या पागोळ्या रोशन विश्वास घेऊन गेलाय, अर्ध्या निखिलकडे आहेत. कारण का ते जे टाकायला गेलेत ते मला कव्हर करता येणार नाही, कारण ते थोडे पुढे गेलेत. मी निखिल सोबत थांबलोय. बोट पाहिजे, अशा टायमाला एक बोट पाहिजे बारकी. छोटी असती बोट असती तर मस्त झालं असतं. त्या डोंग्यावर असा बोट असते ना मस्त आतून
त्याच्यातनी पण इथून पण आपण एवढं पाणी होते इथे. इकडे ना ह्याच्यातून फिरवलं असतं. चला तिसरी पागोळी आपण सोडलेली आहे. या बांबूलाच बांधून ठेव. झाड बघ ना वरती कसं बसायला आहे मस्त. चौथी पागोळी सोडली निखिलने. चौथी आहे नाही तुझ्या हातची. त्याला बांधून ठेव. पागोळी उचलायला सुरुवात केली आहे मित्रांनो. बघूया पहिलीच पागोळी आपली. चला पहिली पागोळी आपली रिकामी आलेली आहे. काय हरकत नाही. सुरुवात केलेली आहे. बघू आपल्याला बराच अजून उचलायच्यात. रशी हलवू नकोस. घे आली पाहिजे. हा बघ डब्बाल जोडी. गेली पिसत गेली. चेप 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 चपले चपले हाताकडे डेंगा. अरे हा उजवा उचलू नको. पडली एक गळली. अरे पण गेलती. त्याला खालून हात लाव. काय नाही. अरे तू उजवा उजवा नको तू. त्या साईडने बघ ना. अरे नाही खाली गेले. वरतीच होती जागेवर, खाली गेली कशी आहे पण. जरा पकड नाही टाकतं. थांब थांब एक मिनिट थांब. तुला गाडं उलट चेपायला पाहिजे. जोडे आले होते मित्रांनो. एक पडले पागोळीमध्ये. केवढे अशा दोन होत्या. खाली गेली लगेच. मस्त साईड. बाबूला पकडलं चपली होती सुरुवात. या जागेवर बसली होती तिथे. पण ते पिशवी वगैरे. रोशन चलतो आता. बघूया काय येते. खाल्लं रिकामी आलं. ओके तर आपला एक राऊंड पागोळ्या उचलून झालेला आहे. एका राऊंडमध्ये आपल्याला 2 कुर्ल्या भेटलेल्या आहेत आणि एक कुर्ली आपली गाड्यातून सुटलेली आहे. तर आता आपण वरती जे गाडे टाकले होते ना त्यातले काही गाडे 5-6 गाडे काढून खालच्या बाजूला टाकणार आहेत आणि परत एक 10-15 मिनटाच्या ब्रेकनंतर परत बघणार आहोत की आपल्याला काय कुर्ल्या भेटतात ते. आतमध्ये एक पागोळी टाकलेली आहे. जायला जागा नाही. सावकाश बघूया. मला पण पुढे जायला चान्स नाही. तर विश्वास काय काढतो बघूया. खाली आहे कमी. ह्या बघा आतापर्यंत आपल्याला 3 कुर्ल्या भेटलेल्या आहेत मीडियम साईजच्या. अजून बरेच पागोळ्या उचलायच्या बाकी आहेत. 3 आहेत. तर मंडळी फायनली आम्ही आता पॅकअप केलेलं आहे. ज्या अपेक्षेने आलेलो खेकडे भेटतील तसं काही झालेलं नाही. आपल्याला खेकडे काही भेटलेले नाहीत फारसे. फक्त 4 खेकडे मिडियम साईजचे भेटलेले आहेत. का माहीत नाही पण पाणीसुद्धा चांगलं होतं. लोकेशनसुद्धा छान होतं. 20लासुद्धा मुशी आणली होती पण आपल्याला खेकडे काही भेटले नाहीत. असा अंदाज लावला की इकडे बरेचसे लोक खेकडे पकडायला येत असतात. कारण इकडे म्हारे काढायला ज्या लेडीज आलेल्या त्या बोलत होत्या की इकडे कोण ना कोण येत असतं. कदाचित त्यामुळे आम्हाला भेटले नसतील. असो काय हरकत नाही. याच्या पुढच्या व्हिडिओत नक्की तुम्हाला यापेक्षा चांगली मजा येईल. तर हा व्हिडिओ आपण इकडेच संपू. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो इथून पुढचा जो व्हिडिओ असणार आहे ते आता रात्री आम्ही 9-9:30 वाजता हाताने गऱ्या फेकणार आहोत आणि गळ टाकून मासे पकडणार आहोत. तर मित्रांनो पुढचा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर येईल तो नक्की बघा. चला मित्रांनो थँक्यू सो मच.